पृथ्वीराज स्लरी फिल्टरच्या 900 व 1600 लिटरच्या युनिट वापर करण्याची कृती समजावून घेऊ। सर्वप्रथम यामध्ये वापर करण्याची सामुग्री व त्याचे प्रमाण लक्षात घ्यावे। 900 लिटरच्या युनिटमध्ये जास्तीत जास्त 20 किलो शेण, 20 लिटर गोमूत्र, 4 ते 5 किलो गूळ व 4 ते 5 किलो बेसन पीठ वापरता येते। 1600 लिटरच्या युनिटमध्ये जास्तीत जास्त 40 किलो शेण, 40 लिटर गोमूत्र, 8 किलो गूळ व 8 किलो बेसन पीठ वापरता येते। फिल्टरची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकण्यासाठी या प्रमाणाला ओलांडू नये। जीवामृत बनवतेवेळी युनिटमध्ये प्रथम पाणी भरण्यास सुरुवात करावी। पाणी नेहमी वरील कनेक्शनमधूनच भरावे। पाण्याला 2 किलो प्रेशर असणे गरजेचे आहे। संपूर्ण युनिट भरायला 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागावा एवढे प्रेशर असावे। लक्षात ठेवा, पाण्याला प्रेशर नसल्यास हे उपकरण नीट काम करणार नाही। युनिटच्या वरील बाजूने झाकून बघितल्यास पाण्याच्या लेव्हलचा अंदाजा येतो। साधारण 25% पाणी होईपर्यंत थांबा। एकीकडे शेण व इतर सामुग्री तयार ठेवा। शेणाला पाण्यात मिसळून पातळ करून घ्या, तसेच बेसन पीठ व गूळ पण पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्यावे। 25% पाणी जमा झाले की एक एक करून सर्व सामुग्री युनिटमध्ये भरण्यास सुरू करू। सामुग्री भरतेवेळी पाणी भरण्याचे सुरूच ठेवावे। हळूहळू सामुग्री भरत असेपर्यंत युनिटमध्ये पाण्याची पातळी पण भरत येते। युनिटला वरील रिंगपर्यंत भरू द्या। यानंतर स्टररचा वापर करून या द्रावणाला दिवसातून 2-3 वेळा ढवळायचे आहे। 5 दिवसानंतर जीवामृत तयार होते। 5व्या दिवशी द्रावणाला अजिबात न ढवळता समोरील आउटपुटचा वाल्व खोलायचा आहे। गाळलेले जीवामृत बाहेर येण्यास सुरुवात होते। साधारण 15 ते 20 मिनिटात आपल्याला पहिली बॅच गाळून मिळते। त्याचे प्रमाण आपल्या युनिटच्या क्षमतेवर अवलंबून असते। पहिली बॅच मिळाल्यानंतर आउटपुटचा वाल्व बंद करावा। पाण्याचे कनेक्शन सुरू करून पूर्ववत लेव्हलपर्यंत टॉप अप करून घ्यावे। पाणी भरून कमीत कमी 2 तास थांबायचे आहे। या दरम्यान पाण्याला ढवळायचे किंवा त्यात कोणती नवीन सामुग्री भरायची नाहीये। 2 तासानंतर जीवामृतची दुसरी बॅच काढायची आहे। याच प्रकारे पुन्हा एकदा पाणी टॉप अप करून 2 तास थांबावे व तिसरी बॅच पण काढून घ्यावी। काही महत्त्वाच्या सूचना: युनिटमध्ये पाणी नेहमी पाण्याच्या या कनेक्शनमधूनच करावे, पाणी वरील झाकणातून भरू नये। पाण्याला 2 किलो प्रेशर असणे आवश्यक आहे। प्रेशर नसल्यास हे उपकरण नीट काम करणार नाही। सामुग्री दिलेल्या प्रमाणातच वापरावी। सतत प्रमाण ओलांडल्यास उपकरण नादुरुस्त होण्याचा धोका आहे। ज्या दिवशी गाळलेले जीवामृत काढायचे आहे त्या दिवशी अजिबात ढवळू नये। कमीत कमी 12 तासाचाच टाइम देणे आवश्यक आहे।